ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे मशाल सोडून हाती धनुष्यबाण घेणार आहेत। उद्या चंद्रहार पाटील यांचा ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सांगलीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय। चंद्रहार पाटील सोमवारी प्रवेश होतो, थांबवा हिम्मत असेल तर। शिंदेंच्या गळ्यात ठाकरेंचा चंद्रहार, मशाल सोडून धनुष्यबाण घेणार हाती। सोमवारचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला। अखेर ठरलंय। डबल महाराष्ट्र केसरी आणि सांगलीतले शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सोमवारी हाती धनुष्यबाण घेणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करत चंद्रहार पाटील हजारो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत। चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशानं सांगलीमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे। चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहे। 2008 साली चंद्रहार पाटील सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत पहिल्यांदा विजयी झाले होते। 2024 साली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक म्हणून संघटनात्मक जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती। चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते मंत्री संजय शिरसाट यांनी गौप्यस्फोट केला होता। तुमचे कुंपण सगळं गेलं साफ झालेले, त्याच्याकडे लक्ष मी वारंवार सांगत असतो की इतरांकडे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय चाललंय ते पाहणं। आता सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होतोय आणि येणाऱ्या 30 तारखेला सुद्धा मोठमोठ्या लोकांचा प्रवेश होतोय। तो आमचा केसरी, काय त्याचं नाव, सांगलीचा, तो आता सोमवारी प्रवेश करतोय। म्हणून चंद्रहार पाटील सोमवारी प्रवेश होतोय, थांबवा हिम्मत असेल तर। लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत पंगा घेत चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी दिली होती। मात्र या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला। संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेल्या चंद्रहार पाटलांच्या गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांबरोबर गाठी भेटी वाढल्या होत्या आणि यावरून संजय राऊत यांनी शिवसेना नेत्यांनाही चांगलं सुनावलं होतं। आउट गोईंग वगैरे शब्द बंद करा। पैशाच्या ताकदीवरती लोक विकत घेणं किंवा तपास यंत्रणांच्या दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडणं, याला आउट गोईंग इनकमिंग या शब्दांच्या उपमा तुम्ही देऊ नका। चंद्रहार पाटील हे सोमवारी शिवबंधन तोडणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ते सोमवारी हाती धनुष्यबाण घेणार असून त्यांच्या विधान परिषदेवर संधी देण्यासह आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देण्यात असल्याचं बोलण्यात येत आहे। मात्र चंद्रहार पाटलांच्या सोडचिठ्ठीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला सांगलीमध्ये मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।